नमस्कार मंडळी. नमस्कार. तुमच्या कपाटात पॉवरलूमच्या किती साड्या आहेत आणि हँडलूमच्या किती आहेत? त्यातल्या ज्या पॉवरलूमच्या साड्या आहेत त्या तुम्ही पॉवरलूमच्या साड्या म्हणूनच विकत घेतल्या होत्यात का हँडलूमच्या म्हणून घेतल्या होत्यात? आपण शोधून काढू शकतो ना. एक काम करा, कपाटातली साडी घ्या, तिचा एक कोपरा दुमडा आणि जाळून बघा. कराल का तसं? आम्हाला माहिती आहे ना, कोणीही करणार नाही तसं. पण मग प्रश्न उरतो की आपल्याकडची साडी ही पॉवरलूम आहे का हँडलूम आहे, हे ओळखायचं कसं? हो ना. आज तुम्ही सोशल मीडियावर जर बघितलं तर साड्यांचे भरपूर ब्रँड्स आहेत आणि रोज नवीन नवीन ब्रँड्स येतातच आहेत. लोकल ब्रँड्स येत आहेत, डेव्हलप होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. कारण त्याच्यामुळे विवर कडून आपल्या हातात डायरेक्ट प्रॉडक्ट पडायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. पण ह्या साडी खरेदीच्या वेळेला आपल्याला म्हणजे कस्टमर्सला असलेला अवेअरनेस त्याचं काय करायचं? ह्या साड्यांची किंमत, हँडलूमच्या साड्यांची किंमत ऐकूनच आपण म्हणतो की नको रे बाबा, एवढी महागाची साडी घ्यायलाच नको. कारण आपल्याला त्या साड्या विणल्या कशा जातात, तयार कशा होतात हे नीट माहीतच नसतं. पण ह्या साड्यांची एवढी जास्त जी किंमत आपल्याला दिसते त्याचं हेच तर मेन कारण आहे. ती प्रोसेस. येस. करेक्ट. दुसरा एक मुद्दा जे तू म्हणालीस ना, की असेही काही सेलर्स असूच शकतात ना, की जे पॉवरलूमची साडी हँडलूम आहे असं भासवून विकतात आणि बऱ्याचशा वेळा ते कस्टमर्सना कळत सुद्धा नाही. पण काय होतं, काय आपल्या हातात पडते ती हँडलूमच्या किमतीची पॉवरलूमची साडी आणि सेलर्सचा मार्जिन जातोय वाढवत. करेक्ट. पण मला असं वाटतं की हे आणि इतर असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्याबद्दल चर्चा होणं किंवा लोकांना माहिती होणं फार गरजेचं आहे ना. अगदीच, अर्थातच. याच सगळ्या विचारातून भारतीय वस्त्र भांडारची कल्पना आमच्या डोक्यात आली की इंडियन हँडलूम बद्दल सगळं डॉक्युमेंट करूयात. मग ते मिथ बस्टिंग असू देत, मेकिंग प्रोसेस असू देत, इंडियन हँडलूम इंडस्ट्रीचा इतिहास असू देत किंवा आपल्या या रिच ट्रेडिशन बद्दलच्या इंटरेस्टिंग अशा गोष्टी असू देत, सगळं डॉक्युमेंट करूयात. पण जान्हवीने जेव्हा मला ही कन्सेप्ट सांगितली तेव्हा माझ्या मनात शंका होती की स्वतःचा साडीचा ब्रँड नसताना ती ही जी काही माहिती लोकांबरोबर शेअर करते ती खरंच लोकांना बघायला ऐकायला आवडेल का. पण तिचं मत माझ्या एक्झॅक्टली विरुद्ध होतं. ती म्हणली माझा अजेंडा क्लिअर आहे, माझा साड्यांचा ब्रँड नाही, तरीही मला ही इंटरेस्टिंग माहिती लोकांबरोबर शेअर करायची आहे, म्हणून मी क्लिअर आहे मला काय करायचंय ते. अगदीच. आणि त्याच्यानंतरचे जवळपास आपले 6 महिने ह्याच्यावर रिसर्च करण्यात गेले. काय करायचं, कसं करायचं, काय नाही करायचं हे ठरवण्यात गेले. कारण इंडियन हँडलूम म्हटल्यानंतर आम्ही विचार केला होता, आम्ही ठरवलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त छान आणि इंटरेस्टिंग गोष्टी समोर यायला लागल्या. एक एक गोष्ट मग स्ट्रीमलाईन व्हायला लागली, अजूनही होतीये. आणि आता फायनली 7 ऑगस्ट पासून भारतीय वस्त्र भांडार या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण भेटत राहणार आहोत. 7 ऑगस्ट का माहितीये? कारण त्या दिवशी असतो नॅशनल हँडलूम डे आणि ह्याच्यापेक्षा चांगला मुहूर्त मिळणं अशक्य आहे. चित्रकथी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या ह्या युट्यूब चॅनेलला तुम्ही भरभरून प्रेम द्याल अशी आम्हाला दोघांना खात्री आहे. 100% खात्री वाटते, कारण की शेवटी आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपली संस्कृती ही बाहेरच्या कोणीतरी येऊन आपल्याला सांगण्यापेक्षा ती आपणच जपायला पाहिजे, हो की नाही. भारतीय हातमागाचा हा जो सुवर्ण इतिहास आहे हा खरा आपला खजिना, आणि हा खजिना आपण वारस हक्काने आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊया. त्यामुळे भेटूयात 7 ऑगस्ट 2026 पासून भारतीय वस्त्र भांडार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कृपा करून हे चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करायला, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहोत. आणि हो, इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. भेटूयात 7 ऑगस्ट 2026 पासून भारतीय वस्त्र भांडारमध्ये. जय हिंद. जय हिंद.